नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. स्वराज हा मंजुळाला माउथ ऑर्गन वाजवून दाखवत असतो आणि माउथ ऑर्गनचा आवाज ऐकून मंजुळाही मंत्रमुग्ध झालेली असते. निरंजन तिथे आलेला असतो आणि तो मनामध्ये विचार करत असतो की मल्हार साहेब हेच तिचे बाबा आहेत. हे जर मंजुळाला हिने सांगून टाकलं तर खूप मोठी गडबड होऊन जाईल. मला आता हे लवकरात लवकर थांबवायला हवं, असं म्हणून त्या दोघींकडे तो जातो आणि मध्येच नाश्त्याची प्लेट खाली पाडून देतो. मंजुळा म्हणते की अरे माझ्या कर्मा. त्यावर निरंजन म्हणतो की माफ करा, हा माझ्याकडनं चुकी झाली. स्वराजला म्हणतो की स्वराज बाबा चला मी तुमचे कपडे साफ करून देतो. त्यावर स्वराज म्हणतो की नाही मामा, काही गरज नाही, मी साफ करून घेतो. निरंजन म्हणतो की अहो असं काय करताय, तुमच्या मावशी आईला जर कळलं तर माझ्यावर रागवतील त्या. मंजुळा म्हणते की अहो एवढं काय त्यात, मी करते की साफ. स्वराज म्हणतो की हो, आई आहे ना, ती मला साफ करून देईल सगळं. निरंजन म्हणतो की नाही हा, बरं नाही दिसत ते. स्वराज बाबा चला बरं तुम्ही माझ्यासोबत. मंजुळा म्हणते की अरे झेंडू, मला असं वाटलं होतं मस्त बसून आता आपण गप्पा हाणू, पण हे काय. स्वराज म्हणतो की आई हा काय ऐकणार नाहीये, मला जावंच लागेल, मी येतो लगेच लवकर. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. निरंजन स्वराजला तिथून घेऊन जातो तेव्हा मंजुळा मागे म्हणत असते की हे तुंतुनं कायम मध्ये येत असतं. स्वराज निरंजनला म्हणत असतो की अरे मामा, तू कपडे कशाला बदलावायला आणले इकडं, सुकलं असतं पॅन्ट. निरंजन म्हणतो की ए स्वरा, बाप्पाने तुझं ऐकलं ना की त्या मंजुळाबाईंना इथं पाठवलं. आता तुम्हाला एक वचन द्यायचं हा, तू आता स्वतःहून काहीही करायला जायचं नाहीस. म्हणजे ते मंजुळाबाई आणि मल्हार साहेबांना एकमेकांसमोर आणायचं नाहीस. आपल्याला तसं अजून काही वाटत नाहीये आणि जर त्या मंजुळाबाईने तुझ्या बापाबद्दल काही विचारलं तर तिला अजिबात काही सांगायचं नाही. स्वराज म्हणतो की काहीच नाही सांगायचं. निरंजन म्हणतो की नाही, तिने जर तुझ्या बाबाबद्दल तुला विचारलं तर तिला सांगायचं की मला काहीच माहीत नाही म्हणून. देवाची जर मर्जी असेल तर तोच मल्हार साहेबांसमोर सगळं गुपित उघड करेल. त्यावर स्वरा म्हणते की नाही काही सांगणार मी मंजुळाबाईंना, माझा बाप्पावर पूर्ण विश्वास आहे आणि तो सगळं काही ठीक करेल, माहिती मला. तर इकडे मोनिकाला मात्र फार राग येत असतो आणि रागाच्या भरात ती घरातल्या गोष्टी फेकणार असते. तेवढ्यातच मल्हार तिथे येतो. मल्हार तिथे आल्यामुळे मोनिका लगेच त्याच्याकडे बघून स्माईल करायला लागते. मल्हार तिला म्हणतो की तू नक्की माझ्याकडे बघून स्माईल केलंस. मोनिका म्हणते की मग इथे दुसरं कोणी आहे. त्यावर मल्हार म्हणतो की अच्छा, म्हणजे तुला स्माईल करता येतो, हे खरं तर मी विसरलोच होतो. शॉकिंग सरप्राईजच होतं हे, जसं आजचं तुझं वागणं हे सर्वांसाठी सरप्राईज होतं. मोनिका मंजुळाबाईंचा पदोपदी अपमान करायची, त्यांची लायकी काढायची आणि तीच मोनिका आता त्यांच्यासमोर हात जोडतीये, त्यांची विनवणी करते आणि तेही फक्त आपल्या पिहूसाठी. खरं तर यावर विश्वास बसणं जरा कठीणच आहे. म्हणजे नक्की हिच्यातलं असं काय बदललं असावं, असाच प्रश्न पडलाय सगळ्यांना. तू खोटं म्हणून सुद्धा कोणासमोर झुकणारी बाई नाहीयेस ग मोनिका. या सगळ्या मागं नक्कीच तुझा काहीतरी स्वार्थ आहे, ही गोष्ट लक्षात येतेय माझ्या. तसंही मी काय तुला आज नाही ओळखत, माझ्या मुलीची आई आहेस तू, एवढी गोष्ट तर मी नक्कीच ओळखू शकतो. पण मोनिका काही पण म्हणा हा, त्या काही क्षणांपुरता तुझा जो चांगुलपणा दिसला ना, ते बघून सुद्धा खूप मनाला आनंद झाला. काही क्षणांपुरताच हा, आणि त्यानंतर तुझं हे जे काही नाटक होतं, हा जो काही परफॉर्मन्स होता, त्यासाठी माझ्याकडे फक्त एकच शब्द आहे आणि मल्हार हा टाळ्या वाजवायला लागतो. मल्हार मोनिकाला म्हणतो की वा मोनिका वा, व्हॉट अ परफॉर्मन्स. त्यावर मोनिका म्हणते की जो माणूस एवढा खोटारडा आणि स्वार्थी आहे त्याला मला बोलायची काहीच हिंमत नाही. सॉरी, मोनिका म्हणते की जो माणूस एवढा खोटारडा आहे त्याने मला बोलायची काहीच गरज नाही. वैदेशी असलेले तुझे संबंध तू लपवलेस ना माझ्यापासून. त्यावर मल्हार म्हणतो की ही गोष्ट काढायची आता ही काहीच वेळ नाहीये. मोनिका म्हणते की काय झालं, तू सगळं विसरला म्हणजे सगळं काही संपलं का. नाही, उगाच चांगुलपणाचा आव आणू नका मिस्टर कामत, मी काहीही एक विसरली नाहीये. आणि मोनिका तिथून निघून जाते. मल्हार मागे विचार करत असतो, माझं आणि वैदेहीचं नातं किती खरं होतं हे तुझ्यासारख्या बाईला काय कळणार आहे मोनिका. तुझ्या वडिलांनी मला सगळं विसरायला भाग पाडलं, तिच्या प्रेमाचा सौदा करून आज सुद्धा पस्तावतोय मी. या सर्वांसाठी मी एवढी मोठी किंमत मोजली आणि तू या सगळ्याला मला खोटारडा म्हणतीयस. तर इकडे जेव्हा मल्हार आणि मोनिका दोघंही झोपलेले असतात तेव्हा मोनिकाला झोप येत नसते आणि मंजुळाने जी मोनिकाच्या कानाखाली मारलेली असते आणि तिला जे काही काही बोललेली असते ते सगळं तिला आठवत असतं आणि हे आठवून ती जागी होते. मल्हार हा झोपलेला आहे हे बघून मोनिका लगेच बाहेर जाते. मल्हारलाही जाग येते आणि मोनिका त्याच्या जवळ नसते, त्यामुळे मल्हार लगेचच उठतो. तर मोनिका ही सर्वंट रूममध्ये आलेली असते. बाकीच्या बायकासुद्धा तिथे झोपलेल्या असतात आणि मंजुळा ही वरती कॉटवर झोपलेली असते.
खरं तर मोनिका मंजुळाचं सामान चेक करायला आलेली असते. मोनिका विचार करते की मंजुळा इथे परत आली आहे म्हटल्यावर तिचं सगळं सामानसुद्धा इथंच असेल. मी शुअर आहे की ते पत्र आणि ते फोटोसुद्धा याच सामानामध्ये असेल. मंजुळा मात्र झोपलेली असते. मोनिका हळूच कपाट उघडते. मोनिका हळूच मंजुळाची बॅग बाहेर काढते आणि हॉलमध्ये घेऊन येते. मंजुळाची बॅग ती उचकत असते आणि त्यामध्ये तिचे पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत असते. परंतु त्याचवेळी मंजुळा येते आणि मोनिकाच्या खांद्यावर हात ठेवते. मंजुळाला समोर बघून मोनिका मात्र खूपच घाबरते. मंजुळा म्हणते की ए ढोलके, तुला ठाऊक आहे मी तुला ढोलकी का म्हणते? कारण ढोलकी जशी आतून पोकळ असती तसं तुझं डोसकं बी हाय. तुला काय वाटलं तुझ्या विरोधात मला जे मौल्यवान पुरावे सापडले मी असं ते पिशव्यांमध्ये लपवील? त्यावर मोनिका म्हणते की मग मला सांग की कुठं आहेत ते पुरावे? मंजुळा म्हणते की हाय, माझ्याकडं पण एक सिक्रेट तिजोरी हाय. मोनिका म्हणते की हे बघ मंजुळा, मी ऑलरेडी तुझी माफी मागितली आहे. मी पुन्हा एकदा हात जोडते तुझ्यासमोर. पैसे हवेत का? वाटलं तर तुला हवे तितके पैसे मी द्यायला तयार आहे. मंजुळा प्लीज ते पुरावे माझ्या घरच्यांच्या हाती लागता कामा नये, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मंजुळा म्हणते की तुला लय माज आहे ना तुझ्या पैशांचा. ही मंजुळा आता सगळा विषय चुकता करणार. पण अगं जरा ऐसते एवढी घाई काय आहे त्याच्यामध्ये? गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, तू जर नागी नसली तर मी मुंगूस आहे. अगदी फाडून खाईन, समजलं ना? त्यामुळे पुन्हा असा फाजीलपणा करायचा नाही. आणि आणखी एक, एवढ्या रात्री मंजुळाची झोपमोड केल्याबद्दल विषय तर चुकता करावा लागणारच. आज आता तू इथंच हॉलमध्ये झोपायचंस आणि तेही बिना AC आणि बिना पंख्याचं. आणि उद्या सकाळी मला नाश्त्याला बटाटवडे आणि कांदा भजी पाहिजे. हे ऐकून मोनिका म्हणते की हे सर्व मी करायचं? त्यावर मंजुळा म्हणते की हो. मोनिका म्हणते की मग मी माझ्या मेडला सांगते. मंजुळा म्हणते की कोण मेड? आता तर तुमच्यावर राज्य आहे मॅडम. हे सर्व आता तुम्ही बनवायचं आहे. जमल नावं? जमवावं तर लागेलच आणि झोपा इथं. आता तुला कळल की गरिबाला रात्रीची झोपसुद्धा किती महाग असते ते. आता नुसतं थोबाड बघत बसू नकोस माझं, आता ते पॅक करून दे. त्यामुळे मोनिकाकडेही दुसरा कुठला पर्याय नसतो आणि गपगुमानं मंजुळाची ती बॅग पॅक करून देते. मंजुळा बॅग हातात घेते आणि मोनिकाला म्हणते की आता तुम्ही शांत झोपा बरं का. मोनिकाला मात्र मंजुळाचा फारच राग येत असतो. इकडे दुसऱ्या दिवशी मोनिका ही हॉलमध्ये झोपलेली असते आणि घरातील स्टाफ सर्वजण मोनिकाकडे बघत असतात. क्षमा मोनिका जवळ येते आणि मोनिकाला म्हणते की मोनिका अगं सकाळ झाली आहे. का अगदी दचकतच उठते आणि तिला आठवतं की रात्री तिला मंजुळाने बटाटवडे आणि भजी करायला सांगितलेले असतात. क्षमा मोनिकाला विचारत असते की अगं मोनिका, पण तू इथे का झोपली आहेस? मोनिका म्हणते की वहिनी मी तुम्हाला हे सगळं नंतर सांगते, पण मला आता खूप काम आहे, बाजूला व्हा, मला जायला हवं. मोनिका लगेचच किचनमध्ये शिरते. त्यावर चैताली म्हणते की गुड मॉर्निंग मॅम, मी तुमची ग्रीन टी घेऊनच येणार होते तुमच्या रूममध्ये. मोनिका त्यांना म्हणत असते की तुम्ही जा बरं इथून, आज तुम्हाला सुट्टी आहे. क्षमा म्हणते की अगं मोनिका, तू जर यांना सुट्टी दिली तर आज चहा आणि नाश्त्याचं कोण बघणार? मोनिका म्हणते की मी बघणार, आज सर्वांसाठी ब्रेकफास्ट मी करणार आहे. सर्वजण मात्र एकमेकांकडे बघायला लागतात. त्यावर क्षमा म्हणते की मोनिका तू ठीक तर आहेस ना? मला तर काहीतरी गडबड वाटते. म्हणजे काल मंजुळाला थांबवण्यासाठी सुद्धा तू किती विनवण्या केल्यास? मला 100% वाटतंय मोनिका की काहीतरी गडबड तर नक्की आहे. मोनिका म्हणते की नाही काही गडबड नाही आहे. खरं तर तुम्हा सगळ्यांना आराम मिळेल म्हणून मी हे सर्व करणार होते. क्षमा म्हणते की अगं मोनिका, एकाच दिवसात किती धक्के देणार आहेस? मोनिका म्हणते की हे बघा वहिनी, आता माझ्याकडे बोलायला अजिबात टाईम नाही आहे, आपण नंतर बोलूयात. क्षमा म्हणते की ठीक आहे मोनिका, तुला जर आज किचनमध्ये काम करायचं आहे ना, तुला कोणीच डिस्टर्ब करणार नाही. तर मोनिका मागे म्हणत असते की मंजुळा, तू माझ्या वाकड्यात शिरली आहेस ना, एक दिवस तुला असं आठवणार आहे ना का बघस तू. तुला स्वतःला काही कळण्याच्या आधीच तू बर्बाद झाली असशील. नंतर मोनिका विचार करू लागते की बटाटा वडे आणि कांदा भाजी कशी बनवत असतील. मोनिका लगेचच तिचा मोबाईल ऑन करते. मोबाईल समोर ठेवून त्या पद्धतीने ती करण्याचा प्रयत्न करत असते. 2 कांदे हातात घेते आणि म्हणते की तर त्या भांडेवालीला भजी हवी आहेत. आणि कांद्याचं टर्फल न काढता तसेच कांदे चिरायला लागते आणि त्यामुळे तिचा हात लगेचच त्यामुळे तिच्या हाताला लागतं. ती मोठ्याने ओरडते. तिच्या बोटातून रक्त येत असतं. तर इकडे स्वराज मात्र मंजुळाला म्हणत असतो की आई चल आपण नाश्ता करायला जाऊया. मंजुळा स्वराजला विचारते की मला सांग झेंडू, तुझ्या आईचं नाव काय होतं र? स्वराज म्हणतो की आई तू मला तुझंच नाव विचारते, आता तुझं नाव तर तुलाच माहीत असलं पाहिजे. तर इकडे मोनिका मात्र कांदा भजी बनवण्याच्या नादामध्ये सगळा पसारा करून ठेवलेला असतो. मंजुळा स्वराजला विचारते की तुझे बाबा कोण होते रे? तेव्हा स्वराजला आठवतं की निरंजन मामाने सांगितलेलं असतं की मंजुळाबाईने जर तुला बाबांबद्दल विचारलं तर त्यांना काहीच सांगायचं नाही. स्वराज म्हणतो की अगं तू जर माझी आई आहेस तर तुला बाबांचं नाव सुद्धा माहीतच असेल. तर इकडे मंजुळाची मात्र स्वयंपाक करताना चांगलीच फजिती होत असते. मंजुळाने खरं तर बटाटा वड्याचं बॅटर करण्यासाठी घेतलेलं असतं.
आणि खूप सारं पाणी ती पिठात ओतते आणि नंतर म्हणते की अरे बापरे, हे बॅटर तर खूप पातळ झालं, आता बटाटवडे कोट कसे होणार? शी बाबा, काय कटकट आहे, पाणी घातलं तर पातळ होतं आणि पीठ घातलं तर घट्ट होतंय. आता हे नक्की करतात तर कसं? मंजुळा स्वराजला म्हणते की स्वराज आता तू जा बरं आणि मंजुळा स्वराजला म्हणते की स्वराज तू जा बरं आणि पटकन नाश्ता करून घे आणि नंतर त्या पिपाणीला घेऊन सुद्धा म्युझिक रूममध्ये. तर मंजुळाला खरं तर भिक्याचा व्हॉइस मेसेज आलेला असतो आणि भिक्या म्हणत असतो की लवकरच मला पाराजवळच्या मंदिरात भेट, कारण तुला आता फोनवर सांगता येणार नाही, खूप महत्त्वाचं आहे. मंजुळा विचार करते की भेटायला बोलवलं म्हणजे मॅटर तसा काहीतरी वेगळाच असणार आहे. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मोनिका ही किचनमध्ये स्वयंपाक करत असते. त्यावेळी स्वराज आणि पिहू तिथे आलेले असतात. गॅसवरील दूध हे उतू जात असतं, त्यामुळे पिहू मोनिकाला सांगत असते की अगं मम्मा, आता दूध उतू जाणार आहे. त्यावर मोनिका पिठाचा डब्बा काढत असते आणि मोनिका ही पिहूला सांगत असते अगं मग दूध उतू जाते तर बंद कर ना गॅस. आणि तिला सांगण्याच्या नादामध्ये पिठाचा डबा तिच्या अंगावर पडतो आणि मोनिकाच्या अंगावर सगळं पीठ पडलेलं असतं आणि ते बघून पिहू आणि स्वराज मात्र मोठमोठ्याने हसत असतात. मोनिका स्वराजकडे येते आणि म्हणते की गप्प बस म्हटलं ना आणि दे बरं इकडं ते. तिच्या हातातून ते ओढत असते आणि त्यामुळे स्वराज हा खाली पडतो. तितक्यातच मंजुळा तिथे येते आणि स्वराजला म्हणत असते की लागलं का रे बाळा तुला? मंजुळा मोनिकाला धमकी देते की इथून पुढे जर तुझा हात जर स्वराजवर उठला तर पापडासारखं पातळ लाटून वाळत घालील तुला. मंजुळाच्या ह्या धमकीला मोनिका ही चांगलीच घाबरलेली असते. तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.